तिसऱ्या मुंबईला मिळाली हवाई जोडणी। पंतप्रधान मोदी यांच्या हातून नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला। रखडलेल्या विमानतळ आणि भुयारी मेट्रो मार्ग आजपासून जनसेवेत। महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रभाव। लातूर, धाराशिव, कोकणसह महाराष्ट्रात अलर्ट। 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। महायुती शेतकऱ्याच्या पाठीशी। राज्य सरकारनं घोषित केले सुमारे 32,000 कोटींचं अर्थसहाय्य। महायुतीच्या घोषित पॅकेजवर विरोधक कुरकुरले। एकरामागे घोषित पॅकेज तुटपुंज असल्याची विरोधकांची तक्रार। पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचू। मुख्यमंत्री फडणवीस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली। शरद पवार आणि नरेंद्र मोदी विमानतळ लोकार्पण कार्यक्रमात एकाच मंचावर। अदानी कंपनीने बनवलेल्या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याचं पवारांना निमंत्रण। शेतकऱ्याला आणखी मदत देण्यासाठी महाराष्ट्राचा केंद्राला लवकरच प्रस्ताव। राज्याचा प्रस्ताव पोहोचल्यावर केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार। आधी ओला दुष्काळ जाहीर करा, मगच शक्तीपीठाचा विचार करा। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोधच। मराठा कुणबी आरक्षणावर न्यायालयाची स्पष्ट भूमिका। सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय निकाल नाही। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कायम।